नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती बद्दल सगळ्यात महत्वाचा अपडेट आहे की पोस्ट ऑफिस भरतीमध्ये कट ऑफ आणि कॅटेगरीचा प्रभाव पडतो का, म्हणजे तुमचं जे कट ऑफ लागणार आहे त्याच्यावर तुमच्या कॅटेगरीचा प्रभाव पडणार आहे का, म्हणजे तुमची SC ST OBC UR PWD व्हॉटएव्हर कोणतीही कॅटेगरी असू द्या, ती कॅटेगरी आणि त्याच्यावर पडणारा कट ऑफचा प्रभाव याचा काही इथे फरक पडतो का, हेच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. खूप जणांचे प्रश्न होते, माझी कॅटेगरी SC ST OBC म्हणजे बऱ्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते आहे, मग मला कट ऑफ कमी लागेल का किंवा जास्त लागेल का, नेमका कॅटेगरीचा प्रभाव काय पडतो. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचं GDS मध्ये काय असतं, सीट डिस्ट्रीब्युशन जे असतं ते कॅटेगरीवरती डिपेंड असतं. म्हणजे तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याला 3500 प्लस ज्या व्हॅकन्सी आहेत ते डिव्हिजन त्याच्या पाडलेल्या आहेत, जिल्ह्यानुसार त्यांनी जागा तिथे डिवाइड करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरीमध्ये जागा डिवाइड केलेल्या आहेत, जसं की UR ला एवढ्या, OBC ला एवढ्या, SC ला, ST ला, PW आणि EWS ला एवढ्या जागा. समजा तुमचा होम टाउन सिटी आहे किंवा जिल्हा आहे, त्याच्यामध्ये समजा 20 जागा असतात ओनली फॉर एक्झाम्पल, तर त्या 20 जागाचं डिवायडेशन OBC SC ST UR EWS ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये होत असतं. म्हणून आता ज्यावेळेस रिझल्ट लागत असतो त्यावेळेस त्या गोष्टींचा प्रभाव, तुमचा कट ऑफचा प्रभाव कॅटेगरीवर डिपेंड राहील का, तर लक्षात घ्या मित्रांनो, किती फरक पडू शकतो, तर त्याचं शॉर्ट आन्सर हो मित्रांनो, 100% तुमची कॅटेगरी जी आहे आणि तुमचा जो लागणारा कट ऑफ आहे याचा समतोल आहे, 100% फरक पडणार. परंतु आता तो फरक कशावरती डिपेंड असणार आहे, किती पडू शकतो. समजा UR व्हर्सेस OBC म्हणजे ओपन कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी मध्ये आहेत आणि जे OBC कॅटेगरी मध्ये आहेत त्यांच्यामध्ये 0 ते 2% एवढा फरक पडू शकतो. हा फक्त अंदाज आहे, मागे पुढे होऊ शकतो थोडंफार. म्हणजे सर्वसाधारणपणे UR म्हणजे ओपन कॅटेगरीचा सगळ्यात जास्त कट ऑफ लागत असतो, कुठलीही भरती घ्या तुम्ही, कारण फॉर्म्स जास्त येत असतात आणि तिथे बाकीच्या गोष्टी सवलती त्यांना जास्त नसल्यामुळे ओपन कॅटेगरीमध्ये त्याचा कट ऑफ ऑलरेडी हाय कट ऑफच लागत असतो ओपन कॅटेगरीचा. मग तुम्ही जर SC ST या इतर कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला काही प्रभाव फरक पडू शकतो का. ओपन व्हर्सेस OBC 0 ते 2% पर्यंत इथं प्रभाव पडू शकतो, इथे मागे पुढे कमी जास्त होऊ शकतं. किंवा ओपन व्हर्सेस SC कॅटेगरी, आता इथे 2 ते डायरेक्ट 5-6% पर्यंत प्रभाव पडू शकतो. कट ऑफ एवढा डिस्टन्स, एवढा गॅप असणार आहे मित्रांनो इथं. आणि हा, हे जे आकडे आहेत हे मी फक्त तुम्हाला फॉर अंडरस्टँडिंग प्रपोज आणि फॉर एक्झाम्पल म्हणून सांगत आहे. हे एक्झॅक्ट नाही की ते 2 आणि 5 मध्ये फरक पडू शकतो, हा फक्त अंदाज आहे, पण फरक पडतो, कसा पडतो हेच तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, म्हणून एक रिक्वेस्ट अशी राहील, तुमची कॅटेगरी कुठली आणि पर्सेंटेज किती ते तुम्ही मला कमेंट मध्ये कळवा. ओके, आता ओपन आणि ST कॅटेगरी मध्ये काही ते डायरेक्ट 5 ते 6%चा इथे फरक पडू शकतो, पण तो फरक सगळ्या ठिकाणीच पडेल असं बिलकुल होत नाही, लक्षात घ्या. कारण की काय असतं, कट ऑफ तर हाय जाणार ओपन कॅटेगरीचा ऍज कम्पेअर टू अदर कॅटेगरी, जसं की तुमचं SC ST OBC PW EWS व्हॉटएव्हर जे असेल ते. ठीक आहे, पण जर कॅटेगरी मध्ये असाल तर नक्कीच तुमचा ओपन कॅटेगरीपेक्षा तुमचं कट ऑफ थोडासा कमीच लागणार आहे. आणि त्यातली त्यात SC आणि ST जर पाहिलं, SC आणि ST कॅटेगरी यांचा सगळ्यात कमी लागत असतो. कमी म्हणण्यापेक्षा ऍज कम्पेअर टू अदर कॅटेगरी, OBC असेल किंवा ओपन कॅटेगरी कमी लागत असतो. ठीक आहे, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना, ओपन आणि ST मध्ये सगळ्यात जास्त गॅप असू शकतो. म्हणजे इथं ओपनला जर 90 प्लस कट ऑफ लागला तर इथे 5 म्हणलं तरी इथे 80 to 85% ST चा कट ऑफ लागू शकतो. हा सुद्धा एक फॉर एक्झाम्पल अंडरस्टँडिंग प्रपोज साठी एक्झाम्पल दिलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून 100% कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल तर तुमच्या कट ऑफ वर सुद्धा प्रभाव पडतो, तुमचे सिलेक्शन चान्सेस सुद्धा जास्त असू शकतात. मग असं नाही की मी ओपन मधून आहे म्हणून माझे सिलेक्शन चान्सेस कमी का, असं बिलकुल होत नाही. तुमचे जेवढे जास्त मार्क असतील, मग तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल किंवा ओपन मध्ये असाल तर तेवढे सिलेक्शन चान्सेस सुद्धा जास्त पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये. बाकी जशा जशा मेरिट लिस्ट लागतील मग तुमचे कट ऑफ कसा लागत आहे त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन ठरलं जाईल मित्रांनो. ठीक आहे, परंतु सिंपल साधं जास्त मार्क्स असल्यास कॅटेगरीचा फायदा होतो का. आता
काही काही विद्यार्थी कसं ओपन कॅटेगरीमध्ये असून सुद्धा त्यांचे जर मार्क्स, त्यांचे पर्सेंटेज 95+, 96, 97 किंवा 93, म्हणजे अबाव 90 आहे. ठीक आहे, मग आता त्यांना आपण म्हटल्याप्रमाणे कॅटेगरीचा कट ऑफ वर फरक होतो. पण आता ओपन मध्ये तर एका विद्यार्थ्याला सपोज 90+ आहेत किंवा 95+ आहेत आणि अदर कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना 70 ते 80च्या रेंज मध्ये व्हॉट एव्हर जे असतील ते पकडूया कन्सिडर. मग इथे ऑलरेडी UR म्हणजे ओपनचा कट ऑफ जरी जास्त लागला तरी त्याला 90+ म्हणजे फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये येण्याचे त्याचे चान्सेस आहेत का? हो, नक्की 100% आहेत. पण इथे काय होतं, सगळ्याच गोष्टी प्रभाव पडत नाही. म्हणून जास्त मार्क्स असतील तर जास्त चान्सेस असणार आहेत. ठीक आहे, हा पहिला नियम एक क्लिअर कट असला पाहिजे. ठीक आहे, परंतु आता दुसरं याच्यामध्ये एक चूक होऊ शकते, मोठी चूक. ती काय होऊ शकते, आता फॉर्म भरता वेळेस तुम्हाला मागे पण सगळ्या इन्स्ट्रक्शन, सूचना दिलेल्या होत्या, सजेशन्स केलेले होते. तुमची कॅटेगरी व्यवस्थितच फाइंड आउट करा, म्हणजे व्यवस्थित कॅटेगरी निवडा, जी तुमची ओरिजिनल कॅटेगरी आहे. सहसा शक्यतो त्याच्यातूनच फॉर्म भरा असं आपण सांगितलेलं होतं. पण विद्यार्थी मित्र काय करतात, मल्टिपल कॅटेगरी मधून फॉर्म भरतात. बरं, भरला तरी तिथे काही इश्यू येत नाही, पण तुमचं सिस्टीम काय करतो, तुमचं सर्टिफिकेट वरती काय करत असतो, कॅटेगरी कन्सिडर करत असतो. आता तुम्ही काही विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरी मधून भरलेत प्लस ओबीसी मधून भरलेत, काही विद्यार्थ्यांनी SC ST कॅटेगरी, म्हणजे असं मल्टिपल, थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर मल्टिपल कॅटेगरी फॉर्म भरतानाच तिथे अप्लाय केलेलं आहे. काही फरक पडत नाही, त्याचं काळजी करू नका. परंतु तो जो काही सिस्टीम असतो, GDS चा सिस्टीम, ओके, तो सिस्टीम काय करत असतो, तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे, आता तुम्ही 2 कॅटेगरी मधून फॉर्म भरलाय, ओपन आणि ओबीसी मधून, किंवा व्हॉट एव्हर जो काही तुम्ही भरला असाल ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, तुम्ही कुठल्या कॅटेगरी मधून फॉर्म भरलाय, म्हणजे ते पण आपल्याला थोडस एक अंदाज बांधता येईल, किंवा काय इश्यू होऊ शकतो, किंवा तुमचे काही प्रश्न असतील ते मांडा. ठीक आहे, आता पॉइंट वर येऊया. सर्टिफिकेट वर डिपेंड असतो. आता तुमचं सिलेक्शन समजा ओपन कॅटेगरी मधून झालं तर सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला, किंवा जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतील ते ओपन कॅटेगरी मधलेच तुम्हाला फॉलो करावे लागतील. हा झाला पहिला नियम, लक्षात घ्या. ठीक आहे, आता 2 फॉर्म, समजा A कॅटेगरी आणि B कॅटेगरी, इथे तुम्ही दोन्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला आहे. A कॅटेगरी आपण कन्सिडर करूया ओपन कॅटेगरी, B कॅटेगरी कन्सिडर करूया ओबीसी किंवा SC ST किंवा अजून आणखी. ठीक आहे, मग आता 2 कॅटेगरी मध्ये भरलाय, दोन्ही पैकी एकामध्ये सिलेक्शन झालं, होणारच तुमचं सिलेक्शन, कारण तुम्ही उमेद आहे, तुमचा मार्क चांगले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तुमचं लक सुद्धा चांगला असणार, मला पण विश्वास आहे तुमचं होईल. ठीक आहे, मग आता समजा ओबीसी मधून झालं त्या विद्यार्थ्याचं, मग जे काही ओबीसीला डॉक्युमेंट्स लागतील, किंवा ज्या काही ओबीसीच्या फॅसिलिटीज असतील, किंवा जे रूल्स अँड रेग्युलेशन असतील ओबीसीचे, ते त्या विद्यार्थ्याला फुलफिल करावे लागतील. किंवा जर या कॅटेगरीच्या अगेन्स्ट ओपन मधूनच लागला तर ओपनला काय असतंय, जे रूल्स अँड रेग्युलेशन असते तिथं कुठली फॅसिलिटी मिळणार नाही तुम्हाला, म्हणजे नोटिफिकेशनच्या अगेन्स्ट बोलत आहे. तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये जे काही सांगितलं आहे, ओपनला हे डॉक्युमेंट लागणार, एज रिलॅक्सेशन एवढं लागणार, म्हणजे इथं जर एज रिलॅक्सेशन मध्ये जरी आउट झालं तरी इथं आउट होऊ शकता. ठीक आहे, म्हणून फायदा दोन्ही गोष्टीमध्ये, कॅटेगरीमध्ये दोन्ही कॅटेगरीमध्ये भरला तर तुम्हाला तिथं मल्टिपल ऑप्शन तयार होतो, दोन्ही पैकी एकात तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पण सिलेक्शन झाल्याच्या नंतर ज्या कॅटेगरी मधून तुमचं सिलेक्शन झालंय मित्रांनो, त्या कॅटेगरीची जी काही रिक्वायरमेंट असेल ऍज पर GDS ऑफिशियल नोटिफिकेशन नुसार, ती नोटिफिकेशन नुसार जी असेल ती तुम्हाला फुलफिल करावी लागेल. ही गोष्ट लक्षात आली, म्हणून मी तुम्हाला म्हणतो तुम्ही कुठल्या 2 कॅटेगरी मधून फॉर्म भरलाय. आता खूप सारे विद्यार्थी त्यांनी 1-2 मल्टिपल कॅटेगरीत हे केलेलं आहे, तर त्यांचं फक्त मला सांगा की तुम्ही ओपन कॅटेगरी अँड ओबीसी किंवा SC ST व्हॉट एव्हर जे काही तुम्ही फॉर्म फिल केलाय ते फक्त मला कळू द्या. ठीक आहे, म्हणजे पुढे तुम्हाला सिलेक्शन झाल्याच्या नंतर रिजेक्शन होऊ नये यासाठी सुद्धा मी स्ट्रॅटेजी सांगतो. काही डाऊट असेल, प्रश्न असेल ते आपण रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, त्याच्यानंतर साधारणपणे ह्या गोष्टी आपल्याला अंदाज बांधल्यानंतर, ह्या गोष्टी लक्षात घेतल्याच्या नंतर फायनल कन्क्लुजन याच्यातून एकच सांगायचं आहे मित्रांनो,
ते म्हणजे 2-3च पॉइंट आहेत. ते फायनल कन्क्लुजन असं असेल, कट ऑफ मुळे कॅटेगरीमुळे कट ऑफ मध्ये फरक पडतो. हो, 100% फरक पडतो. ठीक आहे. हाय जर मार्क्स असतील तर कॅटेगरीचा कट ऑफ वर एवढा इफेक्ट होत नाही. म्हणजे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुमचे पर्सेंटेजेस हाय आहेत, 95+ आहेत, मग तुमची कॅटेगरी कुठली असू दे ना, डझंट मॅटर, कारण तुमचे मार्क्स बोलते, तुमचं सिलेक्शन बोलतं, तिथेच तुमचं बऱ्यापैकी 99% सिलेक्शन चान्सेस असतात. कारण पहिल्या मेरिट लिस्ट सगळ्यात ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, ईडब्ल्यूएस असेल किंवा ओपन कॅटेगरी असेल, पहिली मेरिट लिस्टचा कट ऑफ ऑलवेज हाय जात असतो. कारण की काय असतं, खूप सारे फॉर्म आलेले असतात आणि त्या फॉर्म मधून हाय मार्क्स वाले पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये नाव त्यांनी मेन्शन केलेलं असतं. कारण रूल्सच आहे, ज्याला जेवढे जास्त मार्क्स त्यांचं सिलेक्शन तेवढे चान्सेस जास्त. परंतु कमी वाल्याला सुद्धा इथे संधी आहे, म्हणून घाबरायचं नाही. शेवटपर्यंत लढत राहायचं, शेवटपर्यंत मेरिट लिस्ट चेक करत राहायचं. तुमचंही नाव येऊ शकतं, नवे नवे येणारच आहे, तो तुम्हालाही विश्वास असला पाहिजे. ठीक आहे, म्हणून काळजी करायची नाही. म्हणून फरक पडतोही आणि नाही पडत, ह्या दोन्ही गोष्टी समतोल प्रमाणात आहेत. स्टेट आणि कॉम्पिटिशन वर डिपेंड. आता प्रत्येक ठिकाणी तुमची कॅटेगरी मधून तुम्ही फॉर्म भरलाय म्हणून तुमचं सिलेक्शन होईल असं नाही मित्रांनो. ठीक आहे, कारण की काय, तुमचं स्टेट कुठलं आहे, तिथं कॉम्पिटिशन किती आहे आणि तिथला कट ऑफ आणि मेरिट किती जात आहे ह्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं. ठीक आहे, म्हणून काही वेळेस काय नंबर ऑफ पोस्ट, वॅकन्सी किंवा तुमचं कॉम्पिटिशन कमी जास्त, त्याच्यावर सुद्धा खूप साऱ्या गोष्टी मॅटर करत असतात. म्हणून तुमचं ह्या गोष्टीवर सुद्धा बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. ठीक आहे, UR मध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे, सर्व जगजाहीर आहे ही गोष्ट. ज्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरलेत आणि फॉर्म सुद्धा ज्यांना 90+ आहेत किंवा 80 वाल्यांनी सुद्धा भरले तरी काळजी करू नका. मेरिट लिस्ट यायच्या अगोदरच आपण भवितव्य सांगू शकत नाही की 80 वाल्याचं रिजेक्शन, 90 वाल्याचं सिलेक्शन, असं काही नाही. जर मेरिटच कमी लागलं, तुमचं कट ऑफच तुमचा कमी लागला, ओपनचा पहिल्या लिस्टला जर लागला 80-85, तर किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं? म्हणजे 90च्या पुढे हजारो लाखो विद्यार्थी, तर 80-85च्या हजारो लाखो विद्यार्थी, फॉर्म सुद्धा लाखोच्या संख्येने आलेलं. असं नाही की फॉर्म फक्त 28,000 ऑल ओव्हर द इंडियामध्ये व्हॅकन्सी आहेत, जागा आहेत, पोस्ट, तर तिथं 28,000च्या आगे 50,000 फॉर्म आलेत असं नाही. फॉर्म जेवढे असतात त्याच्या 10, 20, 100 पटीने फॉर्म येत असतात. म्हणजे व्हॅकन्सीच्या 100 पटीने म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण कॉम्पिटिशन, स्पर्धा वाढलेली, बेरोजगारीच तेवढी ना. परंतु तो आपला प्रश्न नाही, आपल्याला फक्त एक व्हॅकन्सी पाहिजे, एक जागा पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. म्हणून पर्सेंटेजवर कोणीही स्वतःला जज करू नका, मला कमी आहेत म्हणून नाही. अजून रिझल्ट यायचा बाकी आहे. लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये सुद्धा काय एका मतावरून सगळी सत्ता पलटू शकते, बरोबर की नाही. म्हणून लक्षात घ्या, तुमचं पर्सेंटेज किती असू द्या, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक माझ्याकडून. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, तुमचं सॉल्व्ह करण्याची जिम्मेदारी माझी राहील. तुम्हाला काही प्रॉब्लेम असू द्या, मला विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल. म्हणून ह्या राजकारणासारखं इथं मन तुमचं घट्ट करा. तुमचे पर्सेंटेज मॅटरही करतात आणि मॅटरही नाही करत, रिझल्ट लागेपर्यंत लढत राहायचं. ठीक आहे, शेवटचा पॉइंट, एससी आणि एसटी तुलनेत कमी ओपनचा एससी आणि एसटी जी कॅटेगरी आहे, जे विद्यार्थी एससी एसटी कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे किंवा त्यांची ओरिजिनल कॅटेगरी ती आहे, त्यांनी जर याच्यातून फॉर्म भरला असेल तर त्यांचा बाकीच्या कॅटेगरीमध्ये, म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू ओपन कॅटेगरी, ऍज कम्पेअर्ड टू ओबीसी कॅटेगरी, ह्या कॅटेगरीपेक्षा कट ऑफ ऑलवेज कमीच लागत असतो. आता तो किती पर्सेंटेजने कमी लागेल किंवा काय लागेल त्याचा आपल्याला अंदाज इथे कोणालाही बांधता येणार नाही, कारण की तो अंदाज आपण बांधू शकत नाही ना मेरिट लिस्ट यायची. परंतु हे सरळ सरळ आहे, हे कुठेही सर्च करा, मागचा जीडीएस रिझल्ट पाहून घ्या, मागचे 4-5 ज्या भरत्या झालेल्या आहेत मागील वर्षाच्या, त्याच्या अगोदरच्या, तुम्ही जर कन्सिडर केलं किंवा तुमच्या डोळ्याने स्वतः पाहिलं तर एससी आणि एसटीचा कट ऑफ पहिली मेरिट लिस्ट असू द्या किंवा लास्टची असू द्या किंवा सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट असू द्या, याच्यामध्ये 100% कमीच लागलेला असतो ऍज कम्पेअर्ड टू अदर कॅटेगरी म्हणत आहे. ठीक आहे, म्हणजे याचा असा अर्थ नाही की एससी आणि एसटी वाले जे कॅटेगरी मधले आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांचे सिलेक्शन चान्सेस जास्त आहेत. आता डिपेंड करतं तिथे कॉम्पिटिशन किती आलेले आहे. आता समजा काही ठिकाणी जर 10 जागा असतील, जस्ट एक्झाम्पल, ठीक आहे, आणि तिथं फॉर्म 10,000 आलेले आहेत, मग तिथं कट ऑफ कमी लागणार आहे का? जरी बाकीच्या कॅटेगरीपेक्षा कमी लागला तरी त्यांच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहेच ना. म्हणून
कट ऑफ जरी कमी लागला तरी कॉम्पिटिशन इथं स्टेबल असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, स्पर्धा ही काही कमी होणारातली नाहीये जरी कट ऑफ कमी लागत असला तरी. म्हणजे कसं असतं, पूर्वीच्या काळी आपण फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या काळी आपण म्हणायचो एक दिवस काम केल्याच्या नंतर एक 20 पैसे 10 पैसे रोजंदारी मिळायची, रोज मिळायचा. थोडक्यात हमाली म्हणतो आपण त्याला, दिहाडी म्हणतो. जे काय तुमचा कामाचा मोबदला असेल तो, म्हणजे पूर्वीच्या काळी पूर्ण एक दिवस दिला तर 0.20 पैसे एवढे मिळायचे. आणि बाजार तुम्ही करायला गेल्यामध्ये तुमचं किराणा बाजार असेल किंवा धान्य असेल किंवा कपडा लत्ता काही वस्तू असेल तर तुमचा बाजार सुद्धा पूर्णपणे 1 रुपयामध्ये पूर्ण बाजार, म्हणजे राशन पाणी सगळे कपडे लत्ते सगळ्या ह्या गोष्टी येत होत्या. म्हणजे काय, जशी कमाई असेल तेवढंच, म्हणजे कमाई जेवढी असते ना तेवढंच तुम्हाला इकडे महागाई सुद्धा असते, किंवा कमाई जेवढी कमी बाकीचे मार्केटचे रेट सुद्धा कमीच असतात. सेम तसंच असणार आहे. जरी ते कट ऑफ कमी लागत असला तरी त्यांना रिलेटेड असून त्यांच्या रिलेटेड कॉम्पिटिशन सुद्धा खूप असणार आहे. म्हणून सगळ्यांनी इथं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो. आणि शेवटचं हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, म्हणून आपल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना कॅटेगरीवर तुमचं जो कट ऑफ आहे तो ठरू शकतो का, किंवा तुमची कॅटेगरी तुमचा कट ऑफ डिपेंड आहे का किंवा ठरू शकतो का, ह्या गोष्टी त्यांना क्लिअर करतील, क्लिअर समजतील. आणि शेवटची एक रिक्वेस्ट, फक्त प्लीज 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 तुमचे जे काय मार्क्स, कॅटेगरी आणि फॉर्म कुठे भरलाय, फक्त 3च याच्यामध्ये कमेंट करायचे आहे, जेणेकरून आपल्याला तुमचा प्रभाव किती पडू शकतो, किती चान्सेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी माहित होतील मित्रांनो. आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही डाऊट असतील, ठीक आहे, कुठलाही प्रश्न असू द्या, लक्षात घ्या, कुठलाही प्रश्न असू द्या, 100% मी त्याचं उत्तर देईल. कारण की काय, तुमचं जोपर्यंत सिलेक्शन होत नाही, तुमच्या हिताच्याच सगळ्या गोष्टी मी इथे सगळ्या ओरली सांगणार आहे, सगळ्या प्रॅक्टिकली सांगणार आहे. आणि कुठलीही चुकीची माहिती, मिसलिडिंग, मिसगाईड मी तुम्हाला बिलकुल करणार नाही. भले मला ती गोष्ट माहित नसेल, मी 10 लोकांकडून त्या गोष्टी विचारतो, एक्सपर्ट टीम कडून माहिती घेतो. बाकीचे जे आमचे सहकारी आहेत पोस्ट ऑफिस मध्ये, त्यांना या बाबतीत सगळ्या गोष्टी विचारून मी क्लिअर करत असतो. म्हणून चुकीची माहिती कुठलीच देत नाही. तो इथेच थांबतो. भेटूया नवीन अपडेट सोबत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, राम राम मित्रांनो.